हॅलो फ्रेंड, सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात माझ्या मैत्रिणींनो? आपण छानच असणार. काल महालक्ष्म्या होत्या. आपण सगळ्यांनी मिळून महालक्ष्म्यांचा खूप सुंदर असा साजशृंगार केला. त्यांच्यासाठी आपण पंचपक्वान्नाचा भोगसुद्धा बनवला. या पंचपक्वान्नामध्ये आपण सगळे पदार्थ बनवलेत. मोदकसुद्धा बनवलेत आपण उकडीचे. मग आज आपण बनवणार आहोत खवा आणि मेव्यापासनं सुंदर असे मोदक बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. त्या दुधाला छान आटवून घेऊया. या स्टेजवर आल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा वाटी साखर टाकून यालासुद्धा छान मिक्स करूया. यामध्ये वेलदोड्याची पूड टाकून त्या पुडीलासुद्धा आपण मिक्स करून घेऊया. यानंतर याच्यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट टाकूया आणि त्यालासुद्धा व्यवस्थित मिक्स करूया. आत्ता या स्टेजला आल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये काही मेवे टाकायचे आहेत. त्यासाठी मी 5-6 बदाम आणि 5-6 अक्रोड घेतले. त्यांनासुद्धा छान क्रश करून घेतलं आणि ते सुद्धा या मेव्यामध्ये टाकून घेतले. आता या सगळ्या सारणाला छान मस्त मिक्स करून घ्यायचं आणि थोडं कोमट असतानाच आपण या मोदकाच्या साच्यामध्ये भरून आपण सुंदर असे मोदक बनवणार आहोत. तर बघा, बनवायला खूप सोपे आहेत. आहेत की नाही? कोण कोण बनवणार सांगा बरं मला. खूप सुंदर आणि खूप सोप्या पद्धतीने हे मोदक बनतात. बघा, असे सुंदर सुंदर मोदक कोण बनवणार चला महालक्ष्म्यांसाठी सांगा बरं मला. चला तर मग आपण सगळे मिळून महालक्ष्म्यांसाठी असे सुंदर मोदक बनवूया. बाय.